मी टॅरडबाई ममता. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे माता महालक्ष्मीचा संदेश काय असेल, माता महालक्ष्मीची कृपा काय असेल, माता महालक्ष्मी आपल्याला काय सांगत आहे. 26 तारीख शुक्रवार आहे, माता महालक्ष्मीचा दिवस आहे. माता महालक्ष्मीच्या कृपेने हा दिवस आपणासाठी कसा जाईल हे माता आपणास सांगत आहे. तर बघूया आपण काय आपली कार्ड आलेली आहेत. मी टॅरो काढणी आणि एंजल काढणी आज बघणार आहे. काय आपल्याला माता संकेत देत आहे, माताची काय कृपा आपल्यावरती होणार आहे, माताच्या कृपेने आपला दिवस कसा होणार आहे ते दगडून आपण बघूया. मी वेळ न घालवता कार्ड काढते. नेहमीसारखी मी कार्ड शफल करून ठेवलेली आहे. टॅरो काढणी आणि एंजल काढणी आपण पाहणार आहोत. 26 जून 2026 आपल्यासाठी माता महालक्ष्मीच्या कृपेमुळे दिवस कसा जाणार आहे, कसा आपण व्यतीत करणार आहोत ते पाहूया. मार्गदर्शन घेऊया, माता काय आपल्याला देत आहे ते मार्गदर्शन. तर कार्ड सकाळचं आहे, सकाळपासून दुपारपर्यंतचं 2 ऑफ पेंटकल्स आलेलं आहे. आणि एंजल आपल्याला सांगत आहेत गेट मोर इन्फॉर्मेशन. थोडीशी जास्त माहिती घ्या, थोडं सखोल अभ्यास करा, अजून ज्या काही गोष्टीचा कराल ते सखोल गोष्टीकडे जा, अजून डीपमध्ये अजून जा आणि बघा. दुसरं कार्ड आलेलं आहे दुपारपासून रात्रीपर्यंतचं 8 ऑफ कप्स आलेलं आहे. आणि आपल्याला एंजल आन्सर देत आहेत सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. सिच्युएशन नक्की बदलेल, त्याच्यात थोडीशी इम्प्रूव्हमेंट येईल. थोडंसं म्हणतो ना, आजारातून थोडंसं बरं वाटल्यासारखं वाटतं, तशी सिच्युएशन उद्या होईल. तर बघा, मी सकाळपासून दुपारपर्यंत आणि दुपारपासून रात्रीपर्यंतचं कार्ड ठेवलेलं आहे. माता महालक्ष्मीची विशेष कृपा काय असेल, माता महालक्ष्मी आपल्याला काय गायडन्स देत आहे, महालक्ष्मीच्या कृपेमुळे आपला दिवस कसा जाईल हे आपण पाहत आहोत. 26 जून 2026 वार शुक्रवार आहे, माता महालक्ष्मीचा दिवस आहे. बोला ओम महालक्ष्मी नमः, महालक्ष्मीभ्यं नमः, महालक्ष्मी दैवे नमः, महालक्ष्मीभ्यं नमः. थँक्यू. चला आता आपण रीडिंगला सुरुवात करूयात, याचा प्रयत्न करूयात. तर पहा, 2 ऑफ पेंटकल्स आणि गेट मोर इन्फॉर्मेशन आलेलं आहे. कार्डाची सुरुवात एकदम म्हणतात ना की दिवसाची सुरुवातच तुम्हाला अशी झालेली आहे, एका वेळा अनेक जबाबदाऱ्या उद्या सकाळी कदाचित सांभाळाव्या लागू शकतील. तुम्हाला इथे सांगितलं जातं आहे, कोणताही मोठा निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही नक्की 10 वेळा विचार करा आणि मग तो निर्णय घ्या. विचारपूर्वक निर्णय घेणं जे म्हणतात ना तसं करा. जर का तुमच्या नोकरीमध्ये, बिझनेसमध्ये किंवा तुम्हाला जॉब वगैरे लागणार असेल, याच्यामध्ये जर का आपण म्हटलं तर तुम्हाला मल्टीटास्किंग तिथे करावं लागू शकतं. किंवा तुम्हाला जी नवीन ऑर्डर येणार आहे, न्यू क्लायंट्स आहेत तुमचे, जे काही तुमचे न्यू प्रोजेक्ट आहेत, त्याचे जे निर्णय आहेत ते घाईघाईने घेऊ नका. उद्या सपोज तुम्ही जर का एखादा इंटरव्ह्यू क्रॅक केला तर तुम्हाला ऑफर लेटर वगैरे दिलं जाईल, तर ते थोडंसं सावधानपूर्वक वाचा. त्याच्यानंतर घाईघाईने ते वाचून म्हणतो ना आपण, कधी कधी एखादी गोष्ट घाईघाईने त्यांनी जसं आपल्याला नेटवर वगैरे टाकलेलं असतं किंवा ऑफर लेटर वगैरे जे त्यांनी आपल्याला पहिलं जे काही आपल्याला पाठवलेलं असतं, त्यांचे जे काही ईमेल वगैरे येतो त्यात जे असतं ते, आणि कधी कधी ऑफर लेटरमध्ये असतं ते खूप वेगळं असू शकतं. तर ते सगळं नीट हाताळून बघा, ते नीट सगळं पडताळून बघा. नवीन बिझनेस ज्यांचा आहे त्यांनीसुद्धा घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. एखादे म्हणजे नवीन प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला आले आहेत, नवीन टेंडर वगैरे भरताय, तर ते तुमच्याशी किती मॅच होतं, त्यातून तुम्हाला किती प्रॉफिट होतो, की प्रॉफिट होतो आहे की नाही होतं आहे, हे सगळं तुम्हाला पडताळून बघावं लागेल. हे तुम्ही सगळं पडताळून बघा, हे तुम्हाला सांगत आहे महालक्ष्मी माता. महालक्ष्मी माता तुम्हाला म्हणत आहे की उद्या जी काय प्रोजेक्ट वगैरे येतील किंवा नवीन तुम्हाला उद्या डील वगैरे साईन करायचं आहे किंवा न्यू ऑर्डर तुम्हाला येणार आहे, बरेच दिवसापासून एखाद्या डील अडकलेलं आहे आणि ते उद्या साईन होऊन तुम्हाला येणार असेल तर ते परत चेक करा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं आहे की त्याच्याबद्दल अजून थोडीशी माहिती, म्हणतात ना की आणखी थोडीशी माहिती तुम्ही घेतली तर तुम्हाला खूप फायदा होईल. एखादं टेंडर तुम्ही भरताय तर त्या टेंडरविषयी, त्याला लागणाऱ्या मटेरियलविषयी वगैरे तुम्ही जास्त माहिती घेतली, थोडासा सखोल अभ्यास केला तर जास्त चांगलं होईल. सेम तुम्हाला जर का जॉब वगैरे कुठे लागत असेल तर तुम्ही तिकडे गेला आहेत, ऑफर लेटर तुम्हाला मिळालं आहे, तर पण त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये सांगितलं जातं आहे की जास्त प्रमाणामध्ये तुम्ही सर्च करा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला फायदा होईल. नाही तर मग तुमचं नुकसान हे तर नक्कीच होऊ शकतं असं सांगितलं जातं आहे कार्डामध्ये. जर का बघितलं तर अधिक माहिती एखाद्या गोष्टीची तुम्ही घ्या.
कारण तुम्हाला बोललं जातं ना, गेट मोर इन्फॉर्मेशन. जास्तीत जास्त माहिती, एकदम सखोल अभ्यास करा आणि मग एखादं डिसिजन घ्या. भले तुम्हाला लोन घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी गोष्ट तारण ठेवून लोन घेताय किंवा तुम्ही नवीन डील साईन करताय, जसं मी मगाशी 2-3 वेळा बोलली. जॉबसाठी पण तुम्ही तर जॉब कंपनीमध्ये ज्या जाताय ती कंपनी बघा, कुठे रिमोट एरियामध्ये आहे का, वर्क फ्रॉम होम दिलं तर तुम्हाला त्याचे नक्की पैसे मिळत आहेत का. जर का माझे सोशल मीडियावाले भाऊ बहीण कोणी असतील, ते काही सोशल मीडियावर बनवत असतील आणि त्यानुसार त्यांना जर का काही ऑपॉर्च्युनिटीज आल्या, काही कोलॅब करायचं आलं किंवा कोणत्याही गोष्टी अशा पद्धतीच्या आल्या, तर त्यांनीसुद्धा थोडंसं सखोलपणे अभ्यास करून मगच पुढे पाऊल टाकावं. लगेच घाईघाईत निर्णय घेऊ नये. जर का लव्ह रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल, नात्यामध्ये गैरसमज टाळायचे असतील, तर समोरची व्यक्ती जे म्हणते ते पूर्णपणे ऐकून घ्या. तसंच सेम बिझनेसवाल्यांना पण, की समोरची व्यक्ती तुम्हाला काय सांगते ते तुम्ही नक्की ऐकून घ्यायचा प्रयत्न करा, तरच तुमच्यासाठी उद्या फायदा होईल. तुम्हाला नात्यामध्ये, लव्ह रिलेशनशिपमध्ये असा तुम्ही, तर तुमचा तो किंवा ती तुम्हाला काय म्हणण्याचा प्रयत्न करतायत त्याचा विचार करा तुम्ही आधी 10 वेळा. तुमच्या आईवडील तुम्हाला घरामध्ये फॅमिली वाईज बघितलं तर काय सांगतायत, आजी आजोबा किंवा घरात काय डिस्कशन होत आहे, हा टॉपिक पूर्ण समजून घ्या. ते पूर्ण आधी ती व्यक्तीला काय बोलायचं आहे ते पूर्णपणे ऐकून घ्या. तसंच ते तुमच्या वर्कप्लेसमध्ये सुद्धा, जर तुम्हाला समोरचे तुमचे सिनियर आहेत, तुमचे ज्युनियर आहेत किंवा तुम्ही एखाद्या टीमला लीड करताय, तर तिथे त्या समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं आहे पहिलं समजून घ्या. अर्धवट तुम्ही ऐकाल आणि त्याला उलटंसुलटं उत्तर कराल तर त्याला काही अर्थ उरत नाही. तर तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे की अर्धवट गोष्टी जर का असतील, अर्धवट माहिती तुमच्याकडे असेल एखाद्या गोष्टीची, तर तुम्ही त्याच्यावरती प्रतिक्रिया तुमची देऊ नका. एज्युकेशनवाल्यांना, जे स्टुडंट आहेत त्यांना तेच सांगितलं जातं आहे की तुमच्या अभ्यासाचं पूर्ण प्लॅनिंग करा. एखादा विषय जर का तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही समजून घ्या. अर्धवट माहिती कोणत्या गोष्टीची उद्याच्या दिवशी तुम्ही घेऊ नका. अर्धवट माहिती असेल तर त्याच्याबद्दल बोलू नका. जे तुम्हाला काउन्सिलर आहेत, टीचर आहेत, तुमचे प्रोफेसर आहेत, लेक्चरर आहेत, त्यांच्याकडून पूर्ण एखादा टॉपिक किंवा क्लासेसमध्ये जात आहे तर तिथल्या टीचरकडून पूर्ण सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. जर का तुम्ही जॉबमध्ये असाल, तिथूनसुद्धा तुम्हाला काही गव्हर्नमेंट एक्झाम देत आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम काही देत आहे, तर ते सुद्धा पूर्ण समजून घ्या एखादा टॉपिक जो असतो तो, आणि मगच तुम्ही पुढे जा. हेल्थ वाईज पण तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे. कामाचा ताण आणि मानसिक धावपळ थोडीशी तुम्हाला जाणवू शकेल. थोडंसं शरीराला थोडासा आणि मनाला थोडासा समतोल राखा. तुमच्या हेल्थचा आणि तुमच्या माइंडचा थोडासा समतोल राखा. महालक्ष्मी माताच्या कृपेने तुमचं मन उद्या स्थिर राहील. जर का तुम्ही माता महालक्ष्मीचा जप केलात, ओम महालक्ष्मी नमः, जर का तुम्ही बोललात किंवा ज्ञान मिळवण्याचा पण उद्याचा दिवस आहे तुमच्यासाठी, तर तुमचे जे गुरु असतील किंवा तुम्ही जिथे कुठे लेक्चरला जात असाल, जिथे कुठे तुम्ही काही म्हणतात ना की भागवत ऐकायला जात असाल किंवा एखाद्या गुरूंचं काही लेक्चर असेल ते ऐकायला जात असाल किंवा एखादं काय म्हणतो आपण कीर्तन ऐकायला जात असाल, तर तिथे नक्की तुम्हाला काहीतरी ज्ञान मिळेल. उद्या पूर्ण दिवस पण तुमचा ज्ञान मिळवायचा आहे. जर का दुपारपासून रात्रीपर्यंतचा वेळ बघितला तर 8 ऑफ कप आणि द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह आलेला आहे. हे कार्ड तुम्हाला दर्शवतं आहे की तुमचे जुने जे काही चिंता आहेत, जो ओल्ड स्ट्रेस आहे तुमच्यात, जो पास्ट स्ट्रेस आहे किंवा तुमच्यामध्ये जी काही चिंता आहे, जे तुम्ही टेन्शन घेत आहे किंवा निराशाजनक एखादी तुमच्या परिस्थिती आहे, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं, डिप्रेशनमधून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि ज्या गोष्टी आता तुमच्या उपयोगाच्या नाहीत त्या सोडून देऊन ज्या गोष्टी तुम्हाला पुढे लाभदायक ठरतील अशाचा विचार करायचा आहे. जर का तुम्ही पास्ट तुमचा सोडलात, पास्टमध्ये माझ्याकडे भरपूर पैसा होता, आता नाही आहे, पण आता जे माझ्याकडे आहे ते सगळं तुम्ही बघा, काय नवीन त्याच्यात शिकता येईल त्याचा प्रयत्न करा. करिअर वाईज पण तुम्हाला तेच सांगितलेलं आहे. एखाद्या अडकलेला व्यवहार किंवा प्रोजेक्ट हळूहळू सुधारण्याच्या मार्गावर जाईल. तुम्हाला थोडासा संयम ठेवायला लागेल, तुमच्यावरती कंट्रोल ठेवावा लागेल स्वतःवरती. तुम्हाला हेच सांगितलं जात आहे की तुम्ही तुमचं जे प्रोजेक्ट वगैरे आहे किंवा तुमचा जो पैसा अडकलेला आहे किंवा तुमचं काम अडकलेलं आहे, एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉबला इंटरव्ह्यूला वगैरे जात आहे तर तो इंटरव्ह्यूसुद्धा अडकलेला आहे, तर तिथे तुम्हाला हळूहळू सुधारण्याच्या मार्गावरती टाकलं जाईल किंवा तुम्हाला तोपर्यंत थोडेसे पेशन्स ठेवायला लागतील, थोडंसं करेज ठेवायला लागेल. तुम्ही जे पण काही तुमच्याकडे, हे बघा, जे पण काही तुमच्याकडे होतं ते तुम्ही पूर्ण निराशेतून गेलेला आहात. मग तुमचं करिअर असो किंवा तुमचे काही म्हणतात ना तुटलेली काही नाती असो किंवा अर्धवट राहिलेली नाती असो, तुमचे जे काही म्हणतात ना की तुमच्यामध्ये जी काही क्रिएटिव्हिटी आहे, तुमचे रिलेटिव्ज आहेत, यांच्यापासून म्हणजे यांचं जे पण काही तुम्हाला दुःख मिळालं असेल, जे पण काही तुम्हाला दुःख मिळालं तर त्यातून तुम्हाला सांगितलं जाते की तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करा. आणि ते बाहेर पडायचा प्रयत्न माता महालक्ष्मी तुम्ही
तुम्ही जर का प्रयत्न केला तर माता महालक्ष्मी नक्की तुम्हाला त्यातून बाहेर काढायचा काही ना काहीतरी उद्या उपाय दाखवेल. निराशेतून बाहेर पडा. ताण तणाव, सॉरो, ग्रीफ, एन्झायटी, कोणी गेलं म्हणून त्याचं दुःख करत बसू नका. तर तुम्हाला सांगितलं जात आहे की तुम्ही हे बघा, तुम्हाला सांगितलं जात आहे निराशा आहे तर तुम्ही तिथून परत या. तिथे समोर तुमच्यासाठी समोर ग्रोथ ठेवलेलीच आहे. हिरवळ आहे ना, ग्रोथ आहे, प्रोग्रेस होणार आहे तुमचा. तिथे अडकलेले व्यवहार वगैरे आहेत त्यातून हळूहळू तुम्हाला एखादा मार्ग दिसेल बाहेर पडायचा. जुन्या दुखावलेल्या ज्या तुमच्या भावना आहेत, जी सोडलेली जुनी जी नाती आहेत ती तुम्ही मागे सोडून आलेला आहेत, त्याच्यात तुम्हाला सुधारणा दिसेल. पण इथे पण तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे, तुम्हाला संयम आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन क्लिअर ठेवावं लागेल त्यांच्याशी. तिथे पण तुम्ही जाल, तिथे तुम्हाला कम्युनिकेट नीट करा. तुमच्याकडे भरपूर काय काय पोटेन्शियल आहे पण तुम्ही काय करताय ते सगळं सोडून जायचा विचार करताय. तर तसं करू नका. तुम्हाला सांगितलं जातं आहे की नातेसंबंध वगैरे आहे ते सुधारण्यात दिसेल. फक्त तुम्हाला संवाद चांगला साधावा लागेल. एज्युकेशन वाईज जर का आपण बघितलं तर तुम्हाला अडथळे कमी होताना दिसतील. तुमचा दृष्टिकोन, नवीन दृष्टिकोन तुमचा दिसेल. नवीन दृष्टीने तुम्ही पाहाल एखादी गोष्ट तर त्याचे परिणाम तुम्हाला चांगले मिळतील. रोजचा पॅटर्न आहे तो तुम्ही सोडाल आणि नवीन पॅटर्न थोडासा पकडाल तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल. तुम्हाला तेच सांगितलं जातं आहे. बघा, जे पण काही तुमची नोकरी आहे तिथे पण तुम्ही अडकून पडला, तुमचं करिअर आहे, तुम्हाला मिळत नाही आहे प्रमोशन वगैरे, तर तुम्हाला सांगितलं जातं ह्या सगळ्या दुःखातून बाहेर पडा आणि तुमचा मानसिक तणाव आहे तो तुम्हाला कमी होईल. विश्रांती थोडीशी घ्या. सकारात्मक विचार ठेवा. तुमची ऊर्जा जर का तुम्ही सकारात्मक राहिलात तर ऊर्जा सकारात्मक होईल. तर तुम्हाला वे आउटही मिळेल एखाद्या गोष्टीसाठी. तुम्हाला हेच सांगितलं जात आहे की जुन्या दुखावलेल्या गोष्टी, भावना मागे सोडा. पूर्ण पास्ट तुमचा सोडून द्या आणि तुमचा प्रेझेंट आहे तो सुधरवा आणि पुढे भविष्याकडे पहा. तुम्हाला हेच सांगितलं जात आहे. मानसिक तणाव तुमचा कमी होईल. विश्रांती घ्या. नकारात्मक ऊर्जेपासून तुम्ही दूर राहा. आध्यात्मिक प्रगतीसाठी तुमच्यासाठी उत्तम काळ आहे. जुन्या नकारात्मक ऊर्जांपासून तुम्ही मुक्त व्हा. कुठून तरी जुन्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडा आणि सकारात्मक गोष्टींकडे जा. अगर दिवसाचा सारांश आपण बघितला तर महालक्ष्मीच्या कृपेने हा दिवस तुम्हाला समतोल साधून योग्य माहिती मिळवून घ्या. समतोल साधा, बॅलन्स करा पूर्ण दिवसामध्ये. नंतर तुमची परिस्थिती सकारात्मक आणि सुधारण्याच्या भावनेने तुम्ही पुढे जाऊ शकता. उद्या सकाळी तुम्ही घाई करू नका. प्रत्येक गोष्टीची पूर्ण माहिती घ्या. गेट मोर इन्फॉर्मेशन. दुपारनंतर तुमच्या जुन्या काही चिंता आहेत, जे काही स्ट्रेस आहे, टेन्शन आहे ते सगळं सोडून द्या आणि परिस्थिती तुमच्या अपेक्षेनुसार हळूहळू चांगल्या योग्य दिशेला माता महालक्ष्मी आणून ठेवेल. माता महालक्ष्मी एवढंच तुम्हाला सांगते, विश्वास ठेवा. योग्य वेळ आली उद्याच्या दिवसामध्ये की योग्य मार्ग तुम्हाला नक्की उघडून देईल ती. आणि आजचा बदल समृद्धीच्या दिशेनेच असणार आहे तुमचा. माता महालक्ष्मी की जय असं म्हणा आणि जय माता महालक्ष्मी असं कमीत कमी तुम्ही लिहा तरी, शेअर तरी करा. तुम्ही हा जो व्हिडिओ मी बनवला आहे तो यातलं काही ना काहीतरी तुमच्याशी रेझोनेट होईल. तुम्ही म्हणतात ना की 8 म्हणजे उद्या दुपारनंतर रात्रीपर्यंत एखादी गोष्ट, मी खूप गोष्टी केलेल्या आहेत, मला खूप गोष्टीचं नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे होत्या पण त्या आता तुम्हाला सगळ्या गोष्टीचा बोर झाला आहे, तुम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे, हे तुमच्यामध्ये उद्या ही भावना जागू शकते. तर तुम्हाला हेच सांगितलं जातं आहे की जुनं सोडून द्या आणि नवीन एखादी गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दूर निघून जाल. तर तुम्हाला सांगितलं जातं आहे दूर निघून न जाता तुम्ही जे जुनं आहे ते सोडा. तर नवीनसाठी तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. माता महालक्ष्मीचा तुमच्यावरती आणि माझ्यावरती नक्की कृपा राहू देत. आपलं आरोग्य चांगले राहू देत. आपल्या हॉर्मोन्स चांगले राहिले तर आरोग्य चांगले राहील. मनातली चिंता आपल्या कमी करा तुम्ही सगळ्यांनी. माता महालक्ष्मी तुम्हाला तोच आशीर्वाद देत आहे. बरं, हे जे आज आहे ना आम्ही पूजन करून ठेवलेलं आहे, कोणाचं द्यायचं आहे आम्हाला, हे ना झिबू कॉईन आहे. ह्याला म्हणतात झिबू कॉईन. तर ना ही कॉईन असतात, हे ज्याला झिबू कॉईन म्हटलं जातं. तर हे तुमच्या ब्रेसलेटमध्ये वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकता. हे बघा, हे तुम्ही ना तुमच्या ब्रेसलेटमध्ये वगैरे सुद्धा घालू शकता. तर हे पूजा करून द्यायचं. याने ना तुमच्या मनामध्ये जी काही धनाविषयीची इच्छा आहे, हे धनासाठी वापरलं जातं. तर तुमच्या मनामध्ये जी पण काही धनाविषयीची इच्छा आहे ती तुम्ही बोलायची आणि हे तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये घराच्या हे ठेवायचं असतं. हे माझ्या क्लायंटला जाणार आहे, हे आम्ही घेतलेलं आहे त्यांच्यासाठी. तर हे तुम्ही ब्रेसलेटमध्ये सुद्धा घालू शकता, तुमच्या जवळ पर्समध्ये ठेवू शकता. याने तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येते, पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होतं, तुमची बुद्धी तुम्हाला पैशाकडे घेऊन जाते. हे ग्रीन ॲव्हेंचरपासून बनवलेलं असतं. हे ओरिजिनल आहे.
तर तुम्हाला जर का टॅरो कार्ड रीडिंग घ्यायचं असेल, स्वामी कृपेनी मला इंट्युशन बेसवरती सुद्धा मी टॅरो कार्ड रीडिंग करते, किंवा इंट्युशन बेसवरती सुद्धा तुमचे क्वेश्चन्सचे आन्सर मी देते. तर तुम्हाला तसंही हवं असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि रोज तुम्हाला मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये रोज तुम्हाला रीडिंग मिळेल. आजचं रीडिंग मराठीमध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. मी स्वामी कन्या ममता रवींद्र दळवी. नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुम्ही शेअर करा माझे जे व्हिडिओ आहेत ते. जे माझं चॅनल आहे त्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्ह्यूज वाढवा माझे. जोपर्यंत लास्टपर्यंत तुम्ही हे बघत जा, नक्की तुम्हाला काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मिळणारच आहे तुमच्याशी रिलेटेड. जर का माता महालक्ष्मीची कृपा तुम्हाला हवी असेल तर दर शुक्रवारी तुमच्या घरात जो महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा जो देवीचा फोटो असेल त्याला नक्की पांढऱ्या रंगाचं एखादं फूल वाहा, किंवा पार्वती मातेचा जरी फोटो असेल तरी त्याला तुम्ही वाहिलत तरी चालेल. पांढरं फूल नक्की वाहा. असं 7 शुक्रवार करा. तुमचे मनीचे जे ब्लॉकेजेस आहेत ते नक्की निघून जातील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. टॅरोड बाय ममताला सबस्क्राईब.